पुण्यामध्ये एका गर्भवती महिला रुग्णाचा मृत्यू झालाय। दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनानं 10 लाखांची मागणी केली आणि रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय। जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू झालाय। भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। याविषयी दीनानाथ रुग्णालयाशी संपर्क केला असता त्यांनी याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। अमोल, पुण्यामध्ये या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। प्रसूतीनंतर दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनानं 10 लाखांची मागणी केली। अनेक आरोप होत आहेत त्या प्रकरणी। काय नेमकं यामागचं तथ्य आहे, काय माहिती समोर येते? खरं तर ही जी महिला होती ही 7 महिन्याची प्रेग्नंट होती आणि त्रास जाणवू लागल्यामुळे पुण्यातील दीनानाथ रुग्णालयामध्ये तिला ऍडमिटसाठी नेण्यात आलेलं होतं। पण तिच्या पोटामध्ये 2 जुळी मुलं असल्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि तिला जो त्रास होत होता त्यानुसार डॉक्टरांनी जवळपास 10 लाख रुपये भरण्यासाठी सांगितलेले होते। 1 महिन्याचा हा खर्च होईल असं डॉक्टरांकडनं सांगितलेलं होतं आणि पूर्ण एक रकमी ही रक्कम भरा असं सुद्धा सांगितलेलं होतं। पण या भिसे कुटुंबियांकडून सुरुवातीला 2.5 लाख रुपये भरू आणि बाकीची रक्कम आहे ती टप्प्याटप्प्याने देऊ असं म्हटलेलं होतं। पण हॉस्पिटल प्रशासनाने यावर नकार दिला आणि उपचार करण्यास सुद्धा त्यांनी नकार दिला। या दरम्यानच्या काळामध्ये जी महिला होती तिला त्रास जाणवू लागल्यामुळे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आलेलं होतं। पण त्या दरम्यानच्या काळामध्ये तिला अति त्रास होऊ लागल्यामुळे एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला। मात्र तिने 2 जुळ्या मुलांना जन्म दिलेला आहे। पण आईचा मृत्यू या सगळ्या घटनेमध्ये झालेला आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे। धक्कादायक म्हणजे भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे सूर्यसहाय्यक आहेत सुशांत भिसे यांची ही पत्नी आहे आणि अमित गोरखे यांनी सुद्धा त्यावेळी रुग्णालय प्रशासनाला विनंती केलेली होती। मात्र रुग्णालय प्रशासनाने नकार दिला। इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे सुद्धा रामेश्वर नाईक आहेत, त्यांनी सुद्धा रुग्णालय प्रशासनाकडे फोन केलेला होता। मात्र त्यांच्याही फोनला हॉस्पिटल प्रशासनाकडून जुमानण्यात आलं नाही आणि त्यानंतर ही सगळी दुर्दैवी घटना आहे ती आता घडलेली आहे। अद्याप याबाबतची पोलीस तक्रार आहे ती देण्यात आलेली नाहीये। मात्र रुग्णालय प्रशासनाचा जो मुजोरपणा होता तो मात्र या निमित्तानं समोर आलेला आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण प्रकरणाकडे कशा पद्धतीने लक्ष देतात हे पाहणं महत्वाचं आहे। कारण की अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा याबाबतची तक्रार आहे ती केलेली होती। मात्र अवघ्या 10 लाख रुपये जे मागितलेले होते रुग्णालय प्रशासनाकडून ते नातेवाईकांना देणं न झाल्यामुळे जी महिला होती, गर्भवती महिला होती, तिचा मात्र यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आमची भगिनी मोनाली सुशांत भिसे, तिचे पती माझे सूर्यसहाय्यक म्हणून काम करतात। ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये तहानी 2 मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला 10 लाख रुपये अर्जंट भरा नाही तर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं। 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं। पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत। याविषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।